नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत हलवाई स्टाईल तोंडात टाकताच विरघळणारा गाजरचा हलवा। बघा किती मस्त झालेला आहे। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, गाजरचा हलवा कसा रसरशीत असा चांगला वाटतो। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गाजर मस्त स्वच्छ धुवून सोलून घ्यायचे असे आणि किसणीवर किसून घ्यायचे। आता असं किसून घ्यायचे। प्रकारे सर्व गाजर किसून झालेला आहे। आता गॅस पेटवून गॅसवर मी टोप ठेवलेला आहे। त्याच्यात आहे ना 1 चम्मच साजूक तूप टाकत आहे। तूप गरम झालं ना की अगोदर आपण आहे ना काजू बदाम आहे ना हे तळून घ्यायचे। क्रंची क्रंची लागतात। हा आपण सांभाळू ना मैत्रिणींनो, चटका लागलाय मला, तुम्हाला पण लागू शकतो। आता ह्याच टोपात हे गरम जे आहे ना ह्याच्यावर आता आपण गाजर परतून घेणार आहोत। किसलेलं गाजर आहे ना ते छानपैकी असं परतून घ्यायचं। त्याचं पाणी पिळून नाही काढायचं, तसंच गाजर परतायचं। आता हे आहे ना आपण 10 ते 15 मिनिटं असं चांगलं परतून घेऊया। आपण आहे ना ह्याच्यात 1 कप साखर, 1 कप दूध, दुधावरची भरपूर साय आहे ना ती पण टाकायची आणि 1 चम्मच मिल्क पावडर आहे ती टाकायची। असं 1 चम्मच भरून आहे ना, मोठा चम्मच आहे ही मिल्क पावडर टाकायची। मिल्क पावडर टाकल्यामुळे ना खव्यासारखी आपली चव येते आपल्या गाजराच्या हलव्याला। सुकीपर्यंत आहे ना चांगला परतून घ्यायचा। एवढा सुकत आला ना की आपण ह्याच्यात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। काजू बदाम पिस्ता काय असतील ते ड्रायफ्रूट्स आपण टाकायचे। मी याच्यात थोडेसे मगज बी पण टाकलेले आहेत। आणि आता हे साधारण गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि थंड झालं की मग त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं। गार गाजराचा हलवा खायची मजाच एक वेगळी असते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये।